आजचा जो टॉपिक आपण मनासाठी घेतलेला आहे, तो म्हणजे विश्वासूपणा. तर आपण इंग्लिशमध्ये फेथफुलनेस म्हणतो. पवित्र शास्त्र बघितलं, पवित्र शास्त्रामध्ये दिसून येईल, की आदामापासून ते थेट नवीन करारामध्ये जे संदेश होते, जे आपले संदेश होते, प्रत्येकाने एक गोष्ट पाळली, ते म्हणजे विश्वासूपणा. त्याच्यामध्ये विश्वासूपणा होता. परमेश्वराने आपल्याला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. परमेश्वराची इच्छा हीच आहे, की आपण विश्वासू असावं. परमेश्वराने आदामाला सांगितलं, की "तू ह्या गोष्टी कर, ह्या गोष्टी करू नकोस." परंतु तो विश्वासूच राहिला नाही. त्याने त्याची पत्नी जी होती, ज्याला हवा म्हणतोय, हवेचं ऐकलं आणि त्याच्यावर तो विश्वासूपणा त्याचा गेला. परमेश्वराचा विश्वास त्यावर उडला आणि परमेश्वराने त्याला शासन करून त्या एडेन बागेतनं त्याला तो बाहेर काढलं. अशा रीतीने विश्वासूपणा गेल्यामुळं त्याचं पतन झालं. आपल्या जीवनामध्ये विश्वासूपणा अत्यंत असणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण विश्वासू असतो, तेव्हा काय होतं, आपण आपल्या परमेश्वराचा आत्मा मिळवतो. परमेश्वराचा आपल्याला पाखर मिळते. परमेश्वर आपल्याला सहाय्य मिळतं आणि परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी पुरवतो आणि अशा रीतीने दिसून येईल, की विश्वासूपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वासूपणा गेल्यामुळे काय होतं, आपण नातेसंबंध बिघडतात. आपले जे एकमेकांबद्दल असलेले संबंध आहेत दुरावतात. आपण एकमेकांबद्दल आपल्या मनात अडी निर्माण होते आणि अशा रीतीने हा विश्वासूपणा नसल्यामुळं पुष्कळ गोष्टी आपल्या जीवनात होतो व जीवनात ज्या गोष्टी आपण करू शकतो, त्या आपण करण्यास असमर्थ होतो आणि म्हणूनच आपल्यामध्ये विश्वासूपणा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो आपल्या सर्वांना विश्वासूपणाचा आत्मा देवो, एकच प्रार्थना करत आहे. धन्यवाद.